आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा 7/12 कोरा असं बोलून आमच्या मुख्यमंत्री देवाभाऊंनी शेतकऱ्यांना गोड बोलून लावला घोडा 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 अशी आजच्या कर्जमाफीची परिस्थिती आहे आणि ती सत्य आहे। मुख्यमंत्री देवाभाऊंनी शेतकऱ्यांना गोड बोलून शेतकऱ्यांच्या विश्वासाला अश्व लावण्याचं काम केलेलं आहे। कर्जमाफीची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि तेच पान खाऊन आम्ही शेतकरी या फसव्या कर्जमाफीच्या घोषणेवरती थू करून थुकतो। काय चेष्टा लावली। एका बाजूला सत्तेमध्ये येण्याच्या आधी यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा पूर्ण 7/12 कोरा केला जाईल, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली जाईल, पण ही खरखटी कर्जमाफी करण्याचं काम देवाभाऊंनी आणि त्यांच्या सरकारने केलं। पहिली बाजू तर त्यांनी सत्तेमध्ये येण्याच्या आधी सांगितलं की कर्जमाफी करू, दुसरी बाजू तत्कालीन अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री आमचे स्वर्गीय आदरणीय अजितदादा पवार यांनी सांगितलं होतं की 28 मार्च 2025 की 31 मार्चच्या आतमध्ये कर्ज फेडा, कर्जमाफी होणार नाही। अर्थमंत्र्यांचा आमच्या स्वर्गीय अजितदादांचा शब्द प्रमाण मानून लाखो शेतकऱ्यांनी त्यावेळेस शेतकऱ्यांनी आपलं कर्ज नियमित करण्यासाठी उसनं पासनं करून, कुणाकडनं देवाणघेवाण हात उसनं करून किंवा सोनं नाणं गहाण ठेवून आपल्या जीवाचा अकांड तांडव करून त्या 3-4 दिवसामध्ये नवं जुनं करण्यासाठी ते कर्ज भरून घेतलं आणि ते कर्जामध्ये नियमित आले का, तर दादांचा तो शब्द होता। मलाही वाटत नाही का आता अनेक जण म्हणत होते की दादा मागच्या वेळेस काहींनी जाहीरनाम्या कर्जमाफी जाहीर केलेली आहे। आज तारीख आहे 28। मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे। त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही। कारण ही झाली दुसरी बाजू। आणि तिसरी बाजू ज्यावेळेस बच्चू कडू साहेबांनी, राजू शेट्टी साहेबांनी, वामनराव चटप असतील किंवा रविकांत तुपकर असतील किंवा नवले असतील किंवा अनेक शेतकरी संघटनेचे नेते असतील, अनेक शेतकऱ्यांच्या तरुण शेतकऱ्यांच्या रेट्यामुळे त्यांना कर्जमाफीला सामोरं जावं लागलं आणि कर्जमाफीची घोषणा त्यांना 30 जूनच्या आत करावी लागली सरकारला, बरोबर आहे। ही तिसरी बाजू। परंतु जर का आज शेतकऱ्यांना एका बाजूला सांगितलं जाते की कर्ज भरू नका, बँका तुम्हाला तगादा लावणार नाहीत, आणि जर का दुसऱ्या बाजूला जर का तुम्ही नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना जर का 50,000 रुपयांची भीक देत असाल तर हे कुठल्या व्यवहारामध्ये बसतं? देवा, हे एकनाथ महाराजा, या महाराष्ट्राच्या सुनेत्रांना तुम्ही काय बघायला लावताय? या शेतकऱ्यांच्या सुनेत्राला तुम्ही काय बघायला लावलंय, काय मांडलंय, याचा विचार करा तुम्ही। कृषी मंत्री दत्त महाराजांनी तर सांगितलं की मी कृषी मंत्र्याच्या आधी एक शेतकऱ्याचा पोरगा आहे म्हणून। एक शेतकऱ्याचा प्रतिनिधी, राज्याचा कृषी मंत्री म्हणण्यापेक्षा मी एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला त्याचा एक आनंद आहे। खूप चांगला निर्णय। तुम्हा सर्वांना माहिती आहे की शेतकरी पीक कर्ज थकबाकी काय, शेतकऱ्याला अडचणीमुळं कधी अतिवृष्टी होते, कधी दुष्काळ पडतोय, कधी गारपीट होते, ह्यामुळे शेतकरी हा अडचणीत होता आणि अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला कुठंतरी एक मदत केली पाहिजे, शेतकऱ्याला कुठंतरी सहकार्य केले पाहिजे। या भूमिकेतून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सुनेत्रावहिनी पवार या सर्वांनी जो शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपये पीक कर्ज 2 लाख रुपयापर्यंत निर्णय घेतलेला आहे आणि जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांना 50,000 रुपये परस्पर शेतकऱ्याला मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे या राज्याच्या या तिघांचं पण एक कृषी मंत्री म्हणून मी त्या तिघांचं पण आभार मानतो। कृषी मंत्री दत्त महाराजांनी तर सांगितलं की मी कृषी मंत्र्याच्या आधी एक शेतकऱ्याचा पोरगा आहे म्हणून। कृषी मंत्री दत्ता मामांना मला सांगायचं, शेतकऱ्यांना मामा बनवू नका। तुम्ही म्हणता ना की मी कृषी मंत्र्याच्या आधी एक शेतकऱ्याचा पोरगा आहे म्हणून, शेतकऱ्याच्या पोराला कसं कळत नाही की आज थकबाकीमध्ये अगदी कमी पर्सेंटेजमध्ये शेतकरी आहेत। त्या शेतकऱ्यांची काय चूक आहे की त्यांनी नियमित कर्ज भरलं म्हणून, ते नियमित कर्जामध्ये आले एक 5-6% व्याज वाचवण्यासाठी म्हणून, आणि ते आता कर्ज नियमित भरण्यासाठी तुम्ही आधी त्यांच्याकडनं 50,000 रुपये किंवा त्याच्यापेक्षा वरची काय रक्कम असेल त्यांची ती आधी भरून घेणार आणि मग 50,000 तुम्ही त्यांना देणार प्रोत्साहनपर। हे प्रोत्साहन तुमचं, हा शेतकऱ्यांचा केलेला अपमान आहे। कृषी मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी केलेला अपमान आहे। आणि एक सांगतो, स्वर्गीय
आदरणीय अजितदादांनी शब्द दिला होता, सांगितलं होतं, त्यांच्या तोंडून शब्द गेला होता काय की 31 मार्चच्या आतमध्ये कर्ज भरा, कर्जमाफी होणार नाही. दादांचा शब्द प्रमाण मानून लाखो शेतकऱ्यांनी कर्ज नियमित करून घेतलं. याची नैतिक जबाबदारी आता सुनेत्रा वहिनींनी घ्यावी आणि सरकार पुढं या आम्हा शेतकऱ्यांचं गारानं जे आमचं हे लाखो शेतकऱ्यांचं अगदी कोट्यावधी रुपयाचं नुकसान झाले, याच्यातून तुम्ही शेतकऱ्यांना सही सलामत बाहेर काढावं आणि शब्दाचा पक्का आणि दादाचा वादा हा शब्द तुम्ही आता पूर्ण करण्याची वहिनी वेळ आलेली आहे. वहिनी, ही भांडायची वेळ नाही, आम्हाला अगदी चांगलं कळते, परंतु दादांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेष होती. दादांच्या तोंडून एखादा शब्द गेला असेल त्या काळात, दादा आता असते तर दादांनी तो शब्द परत व्यवस्थित करून घेतला असता. पण आता दादांच्या नंतर आपलीच नैतिक जबाबदारी आहे की सरकारवरती दबाव आणून म्हणा किंवा सरकारला व्यवस्थित सांगून या गोष्टीवरती तोडगा काढला पाहिजे. आणि हो, मागच्या वेळेस अनेक शेतकरी संघटनेच्या नेत्यांच्या लढ्यामुळे आता थोडं का होईना आपल्या या लढ्याला यश आलं होतं. म्हणून असंच शेतकऱ्याच्या पोरांनी, तमाम शेतकऱ्यांनी सगळ्या जातीपाती बाजूला ठेवून एक आपल्या मातीसाठी म्हणून सगळ्यांनी आता एका जागेवरती आलं पाहिजे. कसला धर्म आणि कसल्या जाती, शेवटी जिच्यात मिळायचंय ती काळी माती. ही काळी माती या मस्तकावरती लावायचंय, तिच्यावरती नतमस्तक व्हायचंय आणि आपला लढा देत राहायचा आहे. कुणाच्याही भूलथापांना बळी न पडता आपण सगळ्या शेतकऱ्याच्या पोरांनी एकत्र येऊन या शेतकरी संघटनेच्या नेत्यांच्या मागे ठामपणे उभा राहिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जोपर्यंत संपूर्ण कर्जमाफीची घोषणा होत नाही तोपर्यंत या सरकारचं आपण एकही रुपयाचं देणं द्यायचं नाही, एकही रुपया कर्जामध्ये आपण भरायचा नाही आणि आपण लढायचं, भांडायचं आणि आपला हक्क मिळवायचा आणि संपूर्ण कर्जमाफी आणि शेतकऱ्यांचा 7/12 कोरा कोरा कोराच करून घ्यायचा. आणि जर नाही केला तर मात्र आपण सगळ्यांनी ह्यांना घोडा घोडा घोडाच लावायचा. एवढंच बोलतो आणि थांबतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.